प्रभात न्यूज मध्ये आपले स्वागत। मी ज्योती मोहिते घेऊन आले आहे गेल्या 24 तासांच्या घडामोडीचा आढावा। सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर। धुळे कारागृहाला साने गुरुजींचा पडला विसर। साने गुरुजी जयंतीनिमित्त आदर्श शिक्षणाचा गौरव। राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे ग्राहक जागरण। आणि माते फिरवणे गुन्हे अन्वेषण विभागाचे वाहन पेटविले, कायदा सुव्यवस्थेचे वाजवले बारा। आता बातम्या विस्ताराने। धुळे कारागृहात साने गुरुजींच्या आठवणी आहेत। त्यांच्या जयंती दिनी त्यांच्या आठवणीला उजाळा देऊन अभिवादनाचा विसर कारागृहाच्या प्रशासनाला पडला। इतकी शासकीय उदासीनता धुळे कारागृहात दिसून आली। अभिवादनाचा कार्यक्रम घेण्यासाठी पत्रकार गेले असता त्यांना देखील वाईट वागणूक देत कार्यक्रम घेण्यास विरोध केला। 24 डिसेंबर 1999 साली समाजसुधारक साने गुरुजी भारतभूमीत जन्माला आले। त्यांनी स्वातंत्र्यपूर्वी काळात जातीभेद नष्ट करण्यासाठी मौलिक अशी कामगिरी केली। यानंतर काही काळ तुरुंगात देखील काढला। धुळे कारागृहात त्यांचा काळ देखील गेला। या काळात त्यांनी गीताईतून जगाला एकतेचा संदेश दिला। या सर्व आठवणी धुळे कारागृहात जपल्या जातात। मात्र त्यांच्या जयंती दिनी धुळे कारागृह विभागाला त्यांच्या स्मृतींच्या उजाळांचा विसर पडला। त्यांच्या जयंती प्रसंगी अभिवादनाचा कार्यक्रम न घेता एक प्रकारे त्यांचा अवमान केला। इतकी प्रचंड प्रमाणात जिल्हा कारागृहाचे प्रशासनाची उदासीनता दिसून आली। जेल प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी यांना देखील या कार्यक्रमाचा विसर पडल्याने शासकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली। एकीकडे साने गुरुजी यांच्या जयंती दिनी विविध शासकीय कार्यक्रम होताना दिसतात, मात्र जेल प्रशासनाला थोडासा देखील सोयरसूतक नसल्याचे जाणून येते। या संदर्भात सालाबादाप्रमाणे अभिवादनाचा कार्यक्रम घेण्यासाठी पत्रकार गेले असता त्यांना देखील वाईट वागणूक देऊन विरोध केला। हा घडलेला प्रकार निंदनीय असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष दिले पाहिजे असा सूतोवाच पत्रकारांनी काढला।